नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। उद्या नवमी व दसरा एकाच दिवशी आहे। उद्याच्या दिवसापासून तुम्ही जर या उपायाला सुरुवात केली तर हा उपाय असा ठरेल तुमच्यासाठी की दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलणारा। मी असं नाही म्हणत की एका दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये गोष्टी, पण कंटिन्यूटी मध्ये जर तुम्ही हा उपाय करत राहिलात ना, 100% काय अगदी 1001% याचे रिझल्ट जे आहेत ते तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बघायला मिळतील। बघा, बऱ्याच वेळेला ना आपण असं बघतो की इथे नारळ ठेवा, इथे हे करा, तिथे ते करा, तिथे ते करा, पण खरे उपाय जे असतात ना, जे आपण म्हणतो की लाईफ चेंजिंग जे उपाय असतात ना, ते खूप साधे सोपे आणि ते खूप वेगळे असतात। पण आपल्याला काय वाटतं ऐकण्यामध्ये की एखादं खूप सोपं आहे याच्यामध्ये काय, पण तोच उपाय किंवा तीच गोष्ट खूप जास्त आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणणारी असते। त्याच्यामुळे हा उपाय जरी तुम्हाला ऐकण्यासाठी सोपा वाटला तरी सुद्धा तुम्ही करून बघा, याचे रिझल्ट तुम्ही स्वतः बघाल। मी स्वतः हा उपाय केलेला आहे आणि माझ्या नातेवाईकांमध्ये म्हणाल तर अगदी बऱ्याच वर्षापासून कंटिन्यूटी मध्ये हा उपाय केला जातो। आता मी तुम्हाला म्हणजे नाव नाही सांगत, पण माझे एक भाऊजी आहेत, ते आपण सेलिब्रिटी ॲस्ट्रोलॉजर म्हणू शकतो, टीव्हीवर वगैरे त्यांचे कार्यक्रम पण असतात। तर ते म्हणजे अनुभव सिद्ध असा हा उपाय आहे। तर यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, फक्त पिरियड्स असतील आणि सुतक असेल तर त्याच्यामध्ये हा उपाय करू नका। तुम्हाला पिरियड्स असतील ना तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी हा उपाय केला तरी सुद्धा चालतो। आणि उद्या नवमी व दशमी एकत्र असल्या कारणाने खूप काही कन्फ्युजन करून घेण्याची गरज नाहीये। तुमचा नवमीचा जे उपवास आहे तो तुम्हाला 10:58 अगोदर सोडायचा आहे, जर तुमच्याकडे नवमीला उपवास सोडला जात असेल। आणि तुमच्याकडे नवमीला जर घट हलवले जात असतील तर 10:58 अगोदर तुम्हाला पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवायचा आहे, तळी भरून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे घट हलवण्याच्या अगोदर तळी भरत असतील तर ती तळी उचलायची आहे। त्याच्यानंतर पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवून नैवेद्य दाखवायचा आहे, घट हलवायचे आहेत आणि तुम्हाला उपवास सुद्धा सोडायचा आहे। इथे प्रश्न येतो की ताई एवढ्या सकाळी मग जेवण जाईल का, एवढं सगळं करून उपवास? तर काय करू शकता, आपण थोडंसं काहीतरी खाऊन उपवास सोडू शकतो आणि मग तुम्ही दुपारी वगैरे कधी किंवा संध्याकाळी जे तुम्ही जेवण करता तेव्हा तुम्ही जेवण केलं तरी चालेल, पण 10:58 अगोदर तुम्हाला थोडं काहीतरी खाऊन तरी उपवास सोडायचा आहे। आणि ज्यांचे दसऱ्याच्या दिवशी घट हलतात, उपवास सुटतात, तर त्यांनी 10:58 नंतर घट हलवायचे आहेत आणि उपवास जो आहे तो सोडायचा आहे। आणि तळी भरणं हे घट हलवण्याच्या पूर्वीच करावं असं नाही, बऱ्याच जणांकडे दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी सुद्धा तळी भरली जाते। तर याचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवर आलेला आहे, त्याच्यामध्ये मी अगदी सविस्तर सांगितलेलं आहे की तळी कशी भरतात, तो बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही तळी भरण जे आहे ते करू शकता। आता तुम्हाला उद्यापासून काय करायचं आहे, सकाळी जेव्हा आपण उठतो तर सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे, तुमचा फ्लॅट असेल तर फ्लॅट, बैठक घर असेल तर तिथे आपल्या दरवाजामध्ये तुम्हाला थोडासा का होईना झाडू मारायचा। आता फ्लॅट असेल तर समोर पोर्च असतं, आजकाल आपल्याला काय वाटतं की अरे मी कशाला झाडू, इथे तर 2-3 फ्लॅट आहेत, मग त्यांच्या ह्याच्यातलं माझ्यात, पण थोडं का होईना झाडू मारायचा आहे तुम्हाला। आणि मग खूप पाणी होईल तिथे स्प्रिंकल केलं तर मग काय करायचं, मी काय केलेलं आहे, एक स्प्रे बॉटल घ्यायची, त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे, थोडासा कापूर टाकायचा आहे, तुमच्याकडे गोमूत्र असेल तर गोमूत्राचा अगदी एखादा थेंब टाकायचा आणि स्प्रे बॉटलने ते जे पाणी आहे तुम्हाला स्प्रिंकल करायचं आहे। ह्याच्यामुळे काय होतं की आपलं सडा टाकल्यासारखं सुद्धा होतं आणि खूप ओलं पण होत नाही। करायचं म्हटल्यानंतर बघा आपण काही ना काहीतरी ट्रिक काढू शकतो, तर हे करायचं आहे। आणि त्याच्यानंतर तुमच्या उंबरठ्यावर, आपला जो घराचा उंबरा आहे तुमचा लाकडाचा असेल किंवा तुमचा आपण जो म्हणतो फरशीचा, त्याला काय म्हटलं जातं, फरशीच्या टाईल्सचा असेल काहीतरी म्हटलं जातं त्याला, त्याचा असेल, तर त्याच्यावर मध्यभागी, उंबरठ्याच्या मध्यभागी उंबरठ्यावर तुम्हाला हळदीने एक स्वास्तिक काढायचं आहे। कोरडी हळद घ्यायची, ओली वगैरे घ्यायची गरज नाही, कोरडी हळद घ्यायची आणि त्या हळदीने उंबरठ्याच्या मध्यभागी एक स्वास्तिक काढायचं, त्याच्यामध्ये 4 टिंब सुद्धा द्यायचे आहेत आणि इकडून इकडून 2 हळदीने रेषा सुद्धा तुम्हाला ओढायच्या आहेत आणि त्याच्यावर आपण कुंकू जे आहे ते तुम्हाला अर्पण करायचं। हळदीचं स्वस्तिक काढायचं आणि त्याच्यावर कुंकू जे आहे ते अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे। आणि हे काढताना की जी काही तुमची इच्छा असेल की माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र तुम्हाला येत असेल तो म्हणू शकता, तुमच्या कुलदेवीचा कोणता मंत्र असेल तो म्हणू शकता, म्हणजे सकारात्मकता, की आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येणार आहे, माता लक्ष्मीची कृपा होणार आहे, ज्या काही सकारात्मक गोष्टी आहेत त्या विचाराने माझा उद्योगधंदा व्यवसाय चालत आहे, माझ्या मिस्टरांची नोकरीत प्रगती होत आहे, घरात धनधान्यात बरकत होत आहे, जे काही सकारात्मक विचार करत करत हे जे स्वास्तिक आहे ना ते दररोज आपल्याला काढायचं आहे। आणि त्यानंतर
उंबरठ्याचं पूजन करायचं आहे। उंबरठ्याला हळदी कुंकू लावायचं। उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला शक्य झालं तुम्ही लावत असाल तर सकाळी हे झाल्यानंतर तुम्ही दोन्ही साईडला दिवे लावू शकता किंवा एका साईडला लावला तरी सुद्धा चालतो। एका साईडला जर तुम्हाला दिवा लावायचा असेल तर जेव्हा आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करतो तर तेव्हा उंबरठ्याच्या बाहेर आपल्या उजव्या हाताला दिवा लावायचा असतो, म्हणजे आपण घराच्या बाहेर जाताना आपल्या डाव्या हाताला या पद्धतीने दिवा लावायचा आहे। पण तुम्हाला सकाळी दिवा लावायचा नसेल तर काही हरकत नाही, सकाळी या पद्धतीने स्वास्तिक काढायचं आणि संध्याकाळची दिवे लागण्याची जी वेळ असते त्या वेळेला मात्र आवर्जून आपल्या मुख्य दरवाजामध्ये दोन्ही साईडला दिवा लावा, दरवाजामध्ये अगरबत्ती लावा, थोडा वेळ दरवाजा उघडा ठेवा आणि संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला जे स्तोत्र मंत्र येत असतील ते म्हणा, शक्य झालं तर श्री सूक्तम म्हणा 16 वेळा, त्यानंतर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा किंवा 3 वेळा म्हणू शकता। मी जे करते ते मी तुम्हाला सांगत आहे। बघा खूप तुम्हाला म्हणजे याचे जे सकारात्मक प्रभाव आहेत ना ते तुम्हाला लगेच दिसायला सुरुवात होईल की आपल्या घरामध्ये जी सकारात्मकता आहे ना याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल। आता बरेच जण म्हणतात की हे जे स्वास्तिक आहे मग हे रोज हो आज काढलेलं उद्या पुसायचं, उद्या दुसरं काढायचं, उद्या काढलेलं परवा पुसायचं, परत नवीन काढायचं। आणि बरेच जण म्हणतात की मग हे स्वास्तिक ओलांडलं तर याच्यावर पाय दिला तर, बघा उंबरठ्यावर कधीही पाय द्यायचा नसतो, उंबरठा आपण ओलांडून जात असतो, उंबरठ्यावर पाय देऊन कधीच जात नसतो आणि तुम्ही देत असाल तर देऊ सुद्धा नका। आणि हे जे स्वास्तिक आहे हे आपण हे सकारात्मकतेसाठी काढलेलं आहे, म्हणजे जी काही निगेटिव्हिटी आहे जसं आपण म्हणतो बघा लक्ष्मण रेखा किंवा एक आपण बंधनवार की याच्या बाहेर निगेटिव्हिटी राहील आणि घरामध्ये सकारात्मकता, तर या पद्धतीने तुम्हाला काही शत्रूचा त्रास असेल, कोणीतरी काहीतरी माझ्यावर करत आहे, माझ्या वाईटावर खूप लोक आहेत वगैरे, तर जी काही निगेटिव्हिटी आहे ती तुमच्या घराच्या बाहेर राहील आणि जी काही सकारात्मकता आहे तीच फक्त तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकेल। म्हणून मध्यभागी आपल्याला हे काढायचं आहे, कारण याचा रिझल्ट याची पॉवर जी आहे ना याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही। आणि आपल्या घरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपली हितचिंतक असते का, ती आपलं चांगला विचार करणारी असते का? बरेच जण हो आपण आपल्या चांगल्या गोष्टी शेअर वगैरे केल्यावर तोंडावर हसतात, वा वा खूप छान म्हणतात, पण बऱ्याच जणांना या गोष्टी आवडत नाहीत की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं झालेलं। त्याच्यामुळे ही सगळी निगेटिव्हिटी आहे ना आपल्याला माहीत असलेली किंवा माहीत नसलेली, बऱ्याच वेळेला बघा कोणते रस्ते कसे असतात ते माहीत नाही, कधी कधी आपल्याच पायाने आपल्याच मागे इडापिडा येऊ शकते। तर अशा सगळ्या गोष्टी बाहेर ठेवण्यासाठी, आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी, दुर्भाग्य सौभाग्यात बदलण्यासाठी हा जो हळदीचा एक स्वास्तिक आहे ना तो खूप प्रभावशाली ठरू शकतो। तुमचा विश्वास असेल तर विश्वासाने तुम्ही करा, नक्कीच तुम्हाला फरक जो आहे ना तो जाणवू लागेल। नमस्कार।